नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. राज्य शासनाने यावर्षी नवीन पीक विमा योजना आणलेली आहे. त्यामध्ये जे अगोदरचे 3 स्टिकर्स होते ते 3 स्टिकर्स रद्द केले आहेत. त्यामुळे यावेळेस जो मिळणारा पीक विमा हा फक्त यील्ड बेस आधारे म्हणजे पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा हा मिळणार आहे. परंतु याच्यामध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक वर्षी जी क्लेमची अट होती ती क्लेमची अट रद्द केली राज्य शासनानं आणि याच्यानंतर आता क्लेम करायचा नाही तर फक्त ई पीक पाणीच करायची असं स्पष्ट सांगितले. आणि ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी जर झाली नसेल, जर तो शेतकरी जर पीक विमा भरलेला असेल तर त्याला ई पीक पाणी न करता त्याला पीक विमा मिळणार नाही असे राज्य शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं ई पीक पाणी एक मोठी जबाबदारी शेतकऱ्यांची झाली आहे आणि जर त्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी नाहीच केली, 1000-2000 रुपये विमा कंपनीला पीक विमा भरला आणि जर ई पीक पाणी जर नाही केली तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही आहे. त्यामुळे आता महत्त्वाची गोष्ट यामध्ये काय आहे, जर राज्य शासनाने पीक पाणी केली तरच तुम्हाला पिकाचा विमा मिळणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. अजून एक ह्याच्यामध्ये गोष्ट, जर पीक पाणी करताना जर पिकामध्ये आणि विमा भरलेल्या पिकामध्ये जर तफावत आली तर तुमचा पीक विमा रद्द केला जाईल आहे. तुमची पॉलिसी रद्द केली जाणार असेही स्पष्ट संकेत सरकारकडून देण्यात आले. परंतु महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ज्याप्रमाणे खरीप हंगाम 2024ला ई पीक पाणीचं ॲप होतं, ते ॲप इतकं भारी होतं आणि सुटसुटीत होतं की पटापट सगळे ई पीक पाणी होऊ शकत होती आणि त्याच्यामध्ये चुकीचं काहीही नव्हतं. कारण लोकेशन घेतल्याशिवाय तर शेतामध्ये गेल्यानंतरच ई पीक पाणी होत होती. रब्बी हंगाम 2024पासून त्याची सुरुवात झाली DCSची. परंतु महत्त्वाची गोष्ट यामध्ये काय झालेली आहे, ह्यावर्षी जे राज्य शासनानं ई पीक पाणीचं ॲप बदललेलं आहे, ते ॲप पूर्णपणे चुकीचं आहे, अगदी व्यवस्थित नाही आहे. शेतकरी कंटाळून गेलेत, शेतकरी चक्रावून गेलेत की काय करावं. कारण तुम्ही काहीही करा, कुठे तर का होईना प्रॉब्लेम येतच आहे, ई पीक पाणी होतच नाही आहे. दिवसातून एखादी ई पीक पाणी होऊ शकते, 1 ते 2 परत प्रॉब्लेम. आता काही शेतकऱ्याला प्रॉब्लेम असा येऊ लागला आहे की जिल्हा उघडत नाही आहे, काही शेतकऱ्यांना एरर दाखवते, काही शेतकऱ्यांना ई पीक पाणी करताना तुमचं क्षेत्रफळ 0-0 आहे त्यामुळं पीक साठवलं जात नाही आहे. हे काय आहे नेमकं? राज्य शासनाला एक विनंती आहे सर्व शेतकऱ्याकडून की राज्य शासनानं या किचकट ॲपमधून बाहेर पडून दुसरं ॲप लॉन्च तर करावं किंवा ह्या ॲप अपडेट करावा आणि व्यवस्थित करावं. शेतकरी शेतामध्ये जाऊन वावरात उभारून जरी फोटो काढला तर तुम्ही लोकेशनच्या बाहेर आहे असं एरर दाखवत असेल तर मग त्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी करायचीच कशाला. 25% ई पीक पाणीचं ॲप सध्या जरी चांगलं वाटत असलं काही शेतकऱ्यांना तर 75% शेतकऱ्यांना हे ई पीक पाणीचं ॲप बरोबर वाटत नाही आहे. त्यामुळे राज्य शासनाने यावर तोडगा काढून लवकरात लवकर निर्णय घ्यावा किंवा हे ॲप अपडेट तर करावं. कारण जे आम्ही करतोय ते अपडेट आता मी गेले 3 दिवस झालं झटतोय, ई पीक पाणी होत नाही आहे आणि त्याला प्रॉब्लेम येतोय. तलाठ्याशी संपर्क साधला, त्यांनी आम्ही वरिष्ठांशी चर्चा करू असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आता तेही काय करू शकणार आहेत, एररचा प्रॉब्लेम आहे. एररचा प्रॉब्लेम यायचा सर्वांनी एकत्रित एकदाच केल्यामुळे एरर बरोबर आहे येत असेल, परंतु 1 तास 2 तासाने जर प्रयत्न केला तर ते होत नाही आहे. वावर जर पूर्ण हिंडलं, पूर्ण क्षेत्र जरी आतमध्ये हिंडलं तर तुम्ही क्षेत्राबाहेर आहात म्हणून जर ॲप जर असं म्हणत असेल तर मी ई पीक पाणी कशी करायची. 3 दिवसामध्ये फक्त 2 ई पीक पाणी मी केलेत. म्हणजे किती बोगसपणा ह्या ॲपमध्ये आहे असं म्हणावं लागेल. कारण सुरुवातीला स्टेपचे ओपन करताना तर बदललेच आहे. त्याच्यानंतर हे ॲपमध्ये माहिती व्यवस्थित भरून घेत आहे, फोटो व्यवस्थित काढले जात आहेत आणि त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम सुरू होतो. क्षेत्रफळ 0 आहे, तुमचं पीक साठवलं जात नाही आहे, क्षेत्र उर्वरित नाही आहे, काहीतरी चूक झाली. तरी या सर्वच गोष्टीचा मागोवा राज्यातील सरकारने, महसूल विभागाने घेऊन तात्काळ ह्या ॲपमध्ये सुधारणा करावी. जेणेकरून या ॲप बदललं तर जावं किंवा अपडेट करून व्यवस्थित सुरळीत केलं जावं व शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे आपली ई पीक पाणी करता येईल. कारण तुम्ही तर सांगताय की ई पीक पाणी केल्याशिवाय पीक विमा मिळणार नाही आणि जर तुम्ही ई पीक पाणीला जर अशा अडचणी निर्माण केल्या तर म्हणजे याचा अर्थ काय झाला तर शेतकऱ्यांनी ई पीक पाणी करू नये आणि आम्ही पीक विमा शेतकऱ्यांना देऊ नये याचा अर्थ असा होऊ शकतो. त्यामुळे अशी मानसिकता शेतकऱ्यामध्ये पसरू देऊ नका. राज्य शासनाने तात्काळ याची दखल घ्यावी. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचेल अशी व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो. कारण हे ई पीक पाणीचं ॲप चलतच नाही आहे. अपडेट तर करा किंवा दुसरं तर ॲप घ्या किंवा 2024चा अगोदरचा ॲप आहे ते तर घ्या माघारी. असे काहीतरी निर्णय राज्य शासनाने घेऊन सुरळीतपणे ई पीक पाणीचा ॲप चलेल असा निर्णय राज्य शासनाने घ्यावा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो. जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला ई पीक पाणी करता येईल आणि हे ॲप सुरळीत चालेल. कारण लहान लहान कुटुंबातले गरीब लोक असतात, त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात
आणि ते कोणाकडून तर करायला जातात. एखादी जर चूक झाली तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकणार नाही. त्यामुळे राज्य शासनाने लवकरात लवकर हे पीक विम्याचं ॲप अपडेट करावं, याच्यामध्ये सुधारणा करावी आणि सुटसुटीत करावं, जेणेकरून शेतकऱ्याला व्यवस्थितपणे ई पीक पाणी करता येईल. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.